तर जय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका आरडी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळी उठून आपण झालो होतो तयार आणि बघतो तर काय आपले दोन कार्टून मस्त उन्हात झोपले होते. कुत्रं झोपलं होतं पण मांजर काय त्याला झोपून द्यानं, मांजर त्याला नुसती उठवायची, कानालाच चावत होती मांजर, कारण की तिला येडेवणी करते. छोटं कार्टून आहे पण लयच कीर्तिमान आणि त्याच्यानंतर आपले आले दोन कार्यकर्ते आल्यानंतर आपण त्यांना घेऊन निघालो लग्नाला जाऊन पोहोचतो तर काय आपल्याला तिथं नवरदेवची गाडी सजवायचं काम मिळेल. नवरदेवची गाडी सजवली नव्हती अजून, आणि नवरदेवची गाडी सजवून काढलं. मग नवरदेव बाहेर चला म्हणलं, नवरदेवला घेऊन जाऊ. आता थोडं अंग हालायला लागलं, डीजे चालू झाल्यावर मग लागलो सगळे नाचायला. ते कसं असतं, डीजे चालू झाल्यावर नाचावंच लागत. नवरदेव घेतला बाहेर नाचायला, नाचून सगळेच कार्यकर्ते दमले होते. त्याच्यामुळे काही डीजेवाल्याने बी घेतलं डीजे पुढं. पोराचे आता अंग हालायचे झाले होते, बंद कारण की झालं होतं मरणाचं ऊन आणि पोराला लागले होते भुका. मग डायरेक्ट आलो लग्नाच्या मंडपात आणि बसलो दोघं जण. नंतर पाहत होतं काही एक जण डायरेक्ट लग्नाला हेल्मेट घालून आला होता, आणि लग्नाला डायरेक्ट हेल्मेट घालून आणल्यानंतर तर आम्ही त्याला शूट मध्ये घेतलं, कारण म्हणलं होतं नवीनच कार्यकर्ता दिसतोय. नवरदेव नवरी तर आमचा नवरदेव तर खास मित्र आहे. नवरदेव कसं मान आले तर पहा, आता नवरदेवला आम्ही घेतलेलं आहे ब्लॉग मध्ये. त्याच्यानंतर हे दोन कार्यकर्ते ही डायरेक्ट आपल्या लग्नाची वाट पाहू राहिले आणि इकडे पाहून लगे हसायला लागले, कारण ते म्हणतात आमचे होणार नाही, आम्ही असे दुसऱ्याच लग्नात जेवायला जाणार आहे. ते म्हणले झालो आम्ही आता बाबा, आमचे काही लग्न होणार नाही. त्याच्यानंतर आपण गेलो होतो बाहेर डायरेक्टच फोटोशूटसाठी. तर फोटोशूटसाठी बघा आपले कार्यकर्ते, एक गेलाय गावात आणि एक राहिलाय रोडवर उभा. एक म्हणतोय गावात फोटो काढ आपला मस्त पैकी, आणि आपण घेतले त्यांचे फोटोशूट करून. तर डायरेक्टच फोटोशूट करता करताच आला तिकडून माणूस, त्यामुळे पळावं लागलं डायरेक्ट गावातून बाहेर.